पुणे शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे। त्याचबरोबर धरण क्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे कालपासून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरू करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की मुठा नदीचं पात्र अक्षरशः दुथडी भरून वाहत आहे। सध्या खडकवासला धरणामधून 27,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा मुठा नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे या मुठा नदी पात्र दुथडी भरून वाहतच आहे, मात्र त्याला लागून असणारा जो नदी पात्रातला रस्ता आहे तो सुद्धा पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। अनेक पूल हे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। शिवने वडगाव असेल, त्याचबरोबर पुढचा बाबा भिडे पूल आहे, शिवाजीनगरचा पूल आहे, असे अनेक पूल आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे वाहतूक या पुलांवरची सध्या बंद करण्यात आलेली आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय की पुणे शहरात अनेक ठिकाणी सध्या वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। सकाळची वेळ आहे आणि पावसाची संततधार सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळत आहे। खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या धरणांचा पाणीसाठा आता जवळपास 45% पुढे पोहोचलेला आहे आणि त्यामुळे पुणेकरांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा होती आणि तो पाऊस गेल्या 2 दिवसांपासून बरसतोय आणि त्यामुळे मुठा नदीच्या पात्राला अक्षरशः पूर आलेला दिसतोय। पण दुसरीकडे या पुराचा फटका आहे तो या नदी पात्रालगत असणाऱ्या सोसायट्यांना सुद्धा बसतोय। म्हणजे सिंहगड रोडची एकता सोसायटी आहे, द्वारका सोसायटी आहे, या सोसायट्यांमध्ये अक्षरशः खालच्या मजल्यांपर्यंत पाणी शिरलेलं आहे। तर शिवने, कोडवा, उत्तमनगर या भागांमध्ये सुद्धा पाण्याचा फटका आहे तो बसलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे ती सुद्धा सतर्क झालेली आहे। अग्निशामक दलाचे जवान हे सुद्धा ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी महापालिका आता सतर्क झालेली आहे। हळूहळू पाण्याचा विसर्ग आहे तो सुद्धा जर पाऊस वाढला तर तो वाढवण्यात येईल असं सुद्धा पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। पण नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी राहावं असं सुद्धा आवाहन आता पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन दिनेश सोबत अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।